2 दिवसापूर्वी समर्थ पोलीस स्टेशनमध्ये शंतनू कुकडे नावाच्या इसमावर गुन्हा दाखल केला होता आणि तो गुन्हा यासाठी दाखल केला की एका मुलीने त्याच्याबद्दल तक्रार केली होती आणि तक्रार केल्यानंतर असं लक्षात आलं की तो एका पक्षाचा पदाधिकारी आहे आणि त्या पक्षाच्या पदाधिकारी या नात्याने त्याचे पुणे शहरामध्ये राजकीय लोकांमध्ये त्याचा वावर आहे आणि ज्यावेळेला आम्ही पोलीस स्टेशनला गेलो त्यावेळेला माझ्या तिथले PI कीर्ती साहेबांना भेटलो आणि त्यांना मी सविस्तर काय माहिती विचारायला सुरुवात केली तरी ते काय मला समाधानकारक उत्तरं देत नव्हते। त्यामुळे मी काल ट्विट केलं आणि त्या ट्विटमध्ये माझं जे काय म्हणणं होतं ते तुम्ही बघितलं आहे, पण त्याच्यामध्ये सखोल माहिती घेतली असताना अनेक लोकांनी माहिती दिली असताना त्याच्यामध्ये तो एक क्लब चालवत होता, पब क्लब चालवत होता आणि 2-3 ठिकाणी त्याचे फ्लॅट होते। त्या फ्लॅटवर ज्या लहान लहान मुली आहेत, ज्यांना आर्थिक व्यवस्था नाही आहे, शिक्षणं कमी आहेत आणि एक असं गोंडस NGO चालून त्या मुलींना त्या ठिकाणी आणून ठेवणं आणि त्यांच्याशी अनैतिक संबंध ठेवण्याचा प्रयत्न करणं अशा अनेक त्याच्या तक्रारी आता पोलीस स्टेशनला यायला लागल्यात आणि तो आल्यानंतर त्याच्यामध्ये त्या मुलींना मग आम्हीच दाखवायचं, त्यांना तिथं ठेवायचं। नंतर त्या ठिकाणी अनेक राजकीय लोकांचा आणि अनेक पोलीस अधिकारी असतील किंवा एक शासकीय अधिकारी असतील त्यांचा त्या ठिकाणी वावर होता अशा तिथल्या नागरिकांनी माहिती काल आम्हाला दिली आणि दिली असताना मग आम्ही महिला आयोगांकडे बोललो। मग त्या रुपालीताई चाकणकर आहेत, त्यांनी कमिशनरला एक पत्र दिलेलं की ह्याची सखोल चौकशी होती, पण तो राष्ट्रवादी पक्षाचा एक अल्पसंख्याक आघाडीचा सदस्य किंवा एक पदाधिकारी म्हणून आम्ही अजून चौकशी करायला सुरुवात केली तर त्याचं मोठं जाळं ह्या भागामध्ये आहे आणि धर्मांतरसारखा धर्मांतर म्हणजे तो ख्रिश्चन समाजाचा आहे आणि तिथं धर्मांतर कसं वाढेल किंवा हिंदू मुलं मुली कशी त्याच्या धर्मात आणता येईल हे सगळं काम तो त्या ठिकाणी करताना अनेक माहिती समोर आल्या। तशी आम्ही पोलिसांनाही माहिती दिली, तशा तक्रारी बी केल्यात आणि त्याच्यामध्ये करोडो रुपयाची देवाणघेवाण त्याच्या खात्यातून झालेली। त्याला कुठल्या परदेशातून पैसे आले, ती काही सभासद आपल्या धर्मदायकाकडे नोंदणी आहे का आणि करोडोचे ट्रान्सफर त्यांनी अनेक लोकांना केले। त्याच्यावर काम करण्याची बी नावं मी काल टाकलेत, पण आत्ताही परत सांगतो। मुसा नावाचा एक त्याचा मित्र आहे, मुनीर एक आहे, प्रतीक आहे, सागर आहे, जैन नावाचा एक इसम आहे, तो आता मुंबईत कुठेतरी असतो आणि पूनम नावाची एक मुलगी त्याच्यावर काम करते आणि अनेक राजकीय लोकांचे त्याचे संबंध आहेत आणि ह्या माध्यमातून त्यांनी करोडो रुपयाचे पैसे NGOच्या नावाखाली प्रायव्हेट लोकांना देताना आढळून येते। आता त्याचा तपास चालू आहे। आमचं एक म्हणणं की जर धर्मांतर करत असेल तर त्याच्यावर कडक बंदोबस्त झाला पाहिजे। जर त्या मुली आणल्या होत्या, त्या 5-6 मुली त्या ठिकाणी होत्या, तिथं पब चालवायचा, तिथं लोकांच्या तक्रारीत, मग तो पब चालवताना पोलिसांना का लक्षात आलं नाही आणि मग जर एवढं उघडपणे त्या ठिकाणी राजकीय लोकांचा वावर त्या ठिकाणी असेल तर मग पोलिसांनी त्याच्यात हलगर्जीपणा नाही केला पाहिजे या सगळ्या प्रकरणामध्ये। आणि याच्यामध्ये महत्त्वाचा मुद्दा की अनेक मुली तिकडे आलेल्या आहेत आणि त्याचा तपास पोलीस करत नाही। आम्ही पोलीस आयुक्तांनाही पत्र मी पाठवलं की हा तपास एक चांगला सक्षम अधिकारी जेणेकरून तो त्या तपासामध्ये दीर्घाई किंवा काही त्यात त्रुटी नाही ठेवणार असा एक अधिकारी त्याच्यावर नेमला पाहिजे। तसेच आम्ही महिला आयोगालाही तक्रार केली, त्यांनी पत्र दिलं। म्हणजे ह्याच्या मागचा संपूर्णपणे छडा लावून पुणे शहराच्या संस्कृतीमध्ये पुणे शहराची बदनामी करणारी ही घटना आहे, काळिंबा फासणारी घटना आहे। आम्ही अजितदादांना बी विनंती करणार की अशी लोक जर तुमच्या पक्षात जर चुकीचं काम करत असतील तर त्यांनाही पक्षातनं तुम्ही त्यांना बाजूला केलं पाहिजे, जेणेकरून पक्ष अध्यक्ष ते असतील, पक्षाची बदनामी होती, अध्यक्षांची बदनामी होती आणि अशी जी लोकं आहेत समाजामध्ये वावरणारी पक्षाचा आधार घेऊन आणि एक राजकीय प्रतिष्ठा आणण्यासाठी करोडो रुपये त्याच्यामध्ये त्यांनी खर्च केलेत असं लक्षात आलं। तर ह्या सगळ्या लोकांचा तपास करावा, ज्यांची नावं आम्ही दिलेली पोलिसांना
ही नाव मी पोलिसांना दिलीत. काल पोलिसांनी त्याचा तपास बी चालू केला. त्याच्यामध्ये मोठं रॅकेट हे पुणे शहरात सापडणार आहे. आणि जर पुण्याच्या मध्यवर्ती भागामध्ये जर तो पब चालवत असेल तर ही सगळी पद्धत चुकीची आहे आणि ह्याला पोलिसांनी जर बसवली पाहिजे. ह्यासाठी काल मी गीते साहेबांना भेटले, कमिशनर साहेबांना बी आता मी भेटणार आहे आज आणि त्याचं पत्र अहवाल बी करणार आहे. तर आमची विनंती की हा तपास पोलीस स्टेशनचे समर्थ पोलीस स्टेशनचे गीते आहेत ह्यांच्याकडनं काढून हा सक्षम अधिकारी दिला पाहिजे. कारण 2-3 दिवसात त्यांनी कुठेही या प्रकरणाची कोणालाही माहिती किंवा कुठलेच सगळं दडपण्याचा प्रयत्न करताना दिसत होता. म्हणून आम्ही काल गेलो. आज तुमच्या माध्यमातून आम्ही कमिशनर साहेबांना विनंती करतो, पत्र बी देतो की हा तपास योग्य रीतीने झाला पाहिजे आणि जेणेकरून या पुणे शहरामध्ये अशी जी लोक आहेत, नरदाम लोक आहेत, त्यांचा बंदोबस्त झाला पाहिजे. नाही, त्याच्यामध्ये 2-3 दिवस कुठल्या प्रेसला बातमी नाही, तुमच्याकडं कोणाकडे बातमी नाही. मग एवढा मोठा गंभीर जर गुन्हा असेल तर त्यांनी वरिष्ठांना कळवायला पाहिजे होतं आणि त्याची माहिती प्रसारित करायला पाहिजे होती की पोलिसांनी एखादा गुन्हा दाखल केला असेल तर त्याची माहिती प्रेसला आली पाहिजे. पण ती कुठल्या प्रेसला जास्त दिसली नाही. आणि जर एवढा मोठा गंभीर गुन्हा आहे, करोडो रुपये परदेशातून येतात आणि ते आपल्या देशामध्ये खर्च केले जातात आणि त्याला राजकीय वलय घेऊन राजकीय लोकांच्या सहवासात राहून जर तो एकदम असं हे जर उद्योग करत असतील धर्मांतराचे, पबचे, मुलींवर अत्याचार करणारे, तर याचा सखोल तपास झाला पाहिजे. आणि याच्यामध्ये मी गीते साहेबांना हे सांगितलं की याच्यामध्ये डिलिंगचं काम जर होत असेल तर हे सगळं संशयास्पद वागणूक तुम्ही करू नका. काल मी त्यांना बोललो आणि त्यांनी मला शब्द दिला की आम्ही व्यवस्थित त्याच्यामध्ये तपास करू. नाहीतर आम्ही आता आयुक्तांना पत्र देतो की हा तपास त्यांच्याकडून काढून सक्षम अधिकारी द्या. मुली समोर आल्यात का या सगळ्या विषयात? कुणी मुली समोर आल्यात का ज्यांना विक्टीम म्हणजे त्यांच्यावर अत्याचार झालेत किंवा ज्यांचा वापर झालाय किंवा ज्यांचं धर्मांतरण करण्याचा प्रयत्न झाला, अशा कुणी मुली समोर आल्यात? आता याच्यामध्ये ज्या मुली पोलीस स्टेशनला गेल्या त्या पोलीस स्टेशनला तक्रार आली, म्हणजे त्या मुली पोलीस स्टेशनकडे आल्यात. आता पोलिसांनी याच्यामध्ये तपास केला पाहिजे की त्यांनी वर्षानुवर्ष कुठं हे उद्योग केलेत. म्हणून तर आम्ही हे म्हणतो की सक्षम पोलीस अधिकारी त्याच्या ठिकाणी नेमून त्याचा पूर्ण छडा लागला पाहिजे आणि त्याचं बँक अकाउंट तपासलं पाहिजे. हे बँक अकाउंटमधनं कुठनं पैसे आले, कोणाकोणाला दिले आणि कसे दिले याची माहिती त्यांनी आम्हाला दिली पाहिजे. तसं आम्ही पण तो तपासात ते आता त्याला ॲक्ट बी पोसो काहीतरी एक मुलींवर अत्याचार तर त्याचाही त्यांनी त्याला कलम लावलेला आहे. पण याच्यावर न थांबता त्याचा पूर्ण तपास झाला पाहिजे आणि हा सगळा तपास पूर्ण झाल्यानंतर योग्य ते त्याच्यावर गुन्हा दाखल ॲडिशनल काही करता येईल हे केलं पाहिजे आणि जिथे जिथे हे प्रकार घडलेत तिथल्या जागा सील केल्या पाहिजे. याच्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा पुण्यातले कोणी पदाधिकारी सहभाग आहे का किंवा त्यांचा काय पाठिंबा या शंतनू कुकडे याला आहे का? शंतनू कुकडे हा राष्ट्रवादीचा अजितदादा गटाचा पदाधिकारी असा आढळून आले, अल्पसंख्याकमध्ये काम करतो. पण त्याच्या आजूबाजूला जे वलय आहे त्याचा अजितदादांनी तपास करावा आणि अशा लोकांना कडक शासन करावं. जर चुकीची लोक या समाजात वावरत असतील तर त्यांना पक्षातून काढून टाकावं. मी रुपालीताई चाकणकरांना तसं काल त्यांचंही लक्ष असतं पुणे शहरातल्या या सगळ्या ह्याच्यावर मी बोललो. नाही, याच्यामध्ये त्याच्याबरोबर तो अनेक राष्ट्रवादीच्या नेत्यांबरोबर कार्यक्रम करताना तुमच्या माध्यमातूनच मी काल बघितलं आणि पुण्यातले सगळं राष्ट्रवादीचा तो लीडर ना, त्यामुळं ते असणार. त्याच्यावर काय वैयक्तिक कोणी एक माणूस नव्हता तर अख्ख्या पक्षाची लॉबिंग त्याच्याबरोबर होती. मग त्याला पाठीशी कोणी घातलं आहे का हे पोलिसांनी शोधलं पाहिजे किंवा दादांनी शोधलं पाहिजे आणि दादांनी कडक कारवाई त्याच्यावर केली पाहिजे. कारण हा एका पक्षाचा विषय ना, पुण्यनगरीचा विषय. पुणे शहरामध्ये जर अशा पद्धतीने जर मुलींना घेऊन अत्याचार करत असतील आणि काल पोलीस तपासामध्ये तो असा म्हणला की मला काय कळत नव्हती त्या पोरी मायाबरोबर काय करत होतं. म्हणजे इतकं निर्लज्ज आणि तो काहीतरी वाक्य त्या ठिकाणी बोलताना आढळून येतोय. म्हणून याचा सखोल तपास झाला पाहिजे आणि जर त्या मुली जर तक्रार करते तर त्या मुलीवरच असा आक्षेप घेत असेल तर चोराच्या उलट्या बंबा म्हणून त्याच्यात जातीने लक्ष घातलं पाहिजे पोलिसांनी. पोलिसांचा उल्लेख केला की तुम्ही पोलीस स्टेशनला गेलो तर पोलिसांनी माहिती जर टाळाटाळ केली तर संपूर्ण प्रकरणात पोलिसांचा रोल काय असं? नाही, आता त्यांनी मला हे सांगितलं की तपास चालू आहे आणि पोलिसांना तपास 3 दिवस लागतच नाही, एका तासात तपास होतो. पण त्यांनी तो दडपण्याचा प्रयत्न करतात ते काय मला बोलले नाही.
म्हणून तर त्यांनी त्याच्यामध्ये काहीतरी लपवायचं काम चाललं होतं, म्हणून मी काल लगेच ट्विट केलं आणि त्याच्यामुळे मग तुम्हालाही कळवलं तुमच्या माध्यमातून. आणि कमिशनर आणि रुपालीताईंनी काल पत्र दिलं की याचा सखोल तपास झाला पाहिजे. भावांनी म्हटलं की तुम्ही सगळ्या अकाउंटची तपासणी केली, साधारणतः कोट्यावधीचा व्यवहार झाला असं तुम्ही म्हटलं. नाही. साधारण किती रक्कम तुमच्या ह्याच्यात आलेली आहे आणि मी तपासणी नाही केली, पोलिसांना तपास करायला लावला की ह्याच्यामध्ये जी रक्कम आहे ही रक्कम माहिती घेतली मी, त्याच्यामध्ये ही करोड रुपयाची रक्कम ही लोकांना वाटलेली आहे आणि त्या बऱ्यापैकी त्याच्या आजूबाजूचे जे सर्कल आहे त्यांची नावं बी दिली. ह्या लोकांची तपासणी केली तर तुम्हाला बऱ्यापैकी त्यामध्ये तथ्य मिळून त्यांची नावं बी दिली. जे ट्रस्ट आहे ते किती वर्षापासून चालू आहे आणि धर्मांतराचे किती लोकांना असं आकडा आहे का तुमच्याकडे? नाही, ह्याच्यापेक्षाही जास्त पोलीस तपास करतील आणि आम्ही त्याच्या पाठीशी आहे. आणि त्याच्यामध्ये त्याच्याकडं माझ्या माहितीप्रमाणे त्यांनी जे कार्यक्रम घेतले त्याच्यामध्ये त्या कार्यक्रमामध्ये बी काही लोकांचा सहभाग होता आणि त्याच्यामध्ये फंड किती येतो आणि काय ना तसं काय आपल्याला कळत नाही, पण पोलिसांच्या तपासामध्ये तो आता आपल्याला कळेल. आणि याबाबत पक्षाच्या कार्यक्रमासाठी सुद्धा या फंडिंगचा वापर झालेला आहे का? नाही, ही चौकशी पोलिसांनी करावी. चुकीच्या लोकांना जर फंडिंग केलं असेल आणि हा पैसा जर परदेशातला असेल तर त्याच्यावर कठोर कारवाई करावी अशी आमची मागणी आहे. राहणार आहे आणि ती पुढे बी राहणार. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.